E20च्या मुद्द्यावरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष देशभरामध्ये आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय आणि त्याच अनुषंगाने आज राजधानी नवी दिल्लीमध्ये नॅशनल टाउन हॉल प्रोग्रामचं आयोजन केजरीवाल यांच्या पक्षाकडून केलं गेलेलं होतं। या प्रोग्रामसाठी खरंतर देशातील वेगवेगळ्या राज्यातील अनेक लोक राजधानी नवी दिल्लीमध्ये एकत्र जमल्याचं आपल्याला बघायला मिळालं। कारण ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडून पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या विरोधामध्ये केजरीवाल आणि त्यांच्या पक्षानं काही दिवसांपासूनच मोर्चा खोलल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि याच अनुषंगाने साधक बाधक चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन खरंतर केजरीवाल यांच्याकडून केलं गेलेलं होतं। या ठिकाणी केजरीवाल यांच्याकडून काही प्रमुख मुद्दे जे आहेत ते मांडले गेलेले असतानाच सरकारकडून काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या गेलेल्या आहेत आणि या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केजरीवाल थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी धडकणार आहेत। केजरीवाल यांच्याकडून नेमकं काय अपेक्षा केल्या गेलेल्या आहेत आणि ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी का जाणार आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर पद्धतीने समजून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि तुम्ही TV9 मराठीचं डिजिटल प्लॅटफॉर्म बघत आहात। खरंतर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यावेळेस राजीनामा दिलेला होता। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांच्याकडून इथेनॉलचा मुद्दा उपस्थित केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्याच अनुषंगाने केजरीवाल यांच्याकडून E20 म्हणजे इथेनॉल ज्या पद्धतीने 20% पेट्रोलमध्ये मिक्स करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या विरोधामध्ये सगळ्यांनी एकत्र येण्याची घोषणा केजरीवाल यांच्याकडून केली गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की दिल्लीमध्ये सगळ्यांनी एकत्र पद्धतीने दिल्लीमध्ये आल्याच्या नंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक खरंतर या ठिकाणी येतील आणि त्यांचे विचार मांडतील का इथेनॉल 20% पेट्रोलमध्ये मिक्स केलं जाऊ नये हा त्यांचा मुद्दा होता। केजरीवाल यांच्याकडून किंवा देशभरातील वेगवेगळ्या लोकांकडून वारंवार हेच सांगितलं जात आहे की 20% इथेनॉल मिक्स केल्यामुळे गाड्या ज्या आहेत त्या खराब होत आहेत अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडून केला गेलेला होता आणि असं असताना देखील केंद्र सरकार नेमकं का वारंवार या सर्वसामान्य नागरिकांवरती प्रेशर टाकतंय हा मुद्दा खरंतर त्यांच्याकडून उपस्थित केला जात होता आणि म्हणून सगळ्यांना आज राजधानी नवी दिल्लीमध्ये एकत्र केल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। ज्यावेळी आज कार्यक्रम पार पडला त्यावेळी केजरीवालांकडून स्पष्टपणे सांगितलं गेलं की अशा पद्धतीनं तुम्हाला नागरिकांवरती कुठल्याही गोष्टींचा भार जो आहे तो टाकता येणार नाही किंवा नागरिकांना तुम्ही हेच वापरा किंवा इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरा हे सांगता येणार नाही हा सांगण्याचा खरंतर प्रयत्न अरविंद केजरीवाल यांच्याकडून केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। केजरीवाल यांच्याकडून हाही मुद्दा मांडला गेला कारण ज्या पद्धतीने हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता खरंतर दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक गाडी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आणण्यात आलेली होती। ज्या पद्धतीनं इथेनॉल जर मिक्स केलं तर गाड्यांचं इंजिन कशा पद्धतीनं खराब होतंय हा दाखवण्याचा एक प्रातिनिधिक प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी केजरीवाल यांच्याकडून केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। त्या गाडीचं इंजिन खोललं होतं आणि त्याला हार जो आहे तो घातला गेलेला होता म्हणजे जर इथेनॉल मिक्स केलं तर गाड्यांना हार घालावा लागेल, गाड्या संपून जातील हा दाखवण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाकडनं केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। केजरीवालांकडनं सांगितलं होतं ज्या लोकांना आज या कार्यक्रमासाठी राजधानी नवी दिल्लीमध्ये जमता येणार नाही त्यांनी ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं सांगितलं होतं आणि त्यानंतर लाखो लोक या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने जुळले गेले होते असं देखील केजरीवाल यांच्याकडनं खरंतर सांगितलं गेलं। हे होत असताना केजरीवालांकडनं काही महत्त्वाचे मुद्दे आज मांडले गेले। केजरीवालांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या मुद्द्याच्या अनुषंगाने E20चा मुद्दा आता आपण उचललेला आहे आणि याच मुद्द्याच्या अनुषंगाने आता आपण थेट पंतप्रधानांचं जे निवासस्थान आहे 7 लोककल्याण मार्ग त्या ठिकाणी जाऊन आपण धडकणार आहोत अशी घोषणा केजरीवाल यांच्याकडनं केली गेलेली आहे। केजरीवालांना स्पष्ट केलेलं आहे की येत्या मंगळवारी म्हणजे 4 ऑगस्ट रोजी दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग या ठिकाणी आपण पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाणार आहोत आणि पंतप्रधानांची याच मुद्द्याच्या अनुषंगाने भेट घेणार आहोत हे केजरीवालांकडनं खरंतर जाहीर केलं गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। केजरीवालांनी हेही स्पष्टपणे सांगितलं आहे की E20च्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसांपासून आम्ही ही मोहीम उघडलेली आहे किंवा लोकांचं जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, अनेक लोक खरंतर या मुद्द्यांच्या अनुषंगाने आमच्या सोबत येत आहेत, तक्रारी अनेक लोकांकडनं केल्या जात आहेत आणि म्हणूनच अनेक लोकांनी खरंतर या सगळ्याच्या अनुषंगानं पत्रावरती सह्या केलेल्या आहेत। केजरीवालांनी दावा केलेला आहे की 2 लाख लोकांनी सह्या केलेली काही पत्र आपल्याकडे आलेली आहेत आणि ही सगळी पत्र घेऊन आपण पंतप्रधानांची भेट घेणार आहोत। ही भेट आपण एकटे नाही तर आपल्यासोबत 100 लोक असतील अशा पद्धतीची देखील माहिती अरविंद केजरीवाल यांच्याकडनं दिली गेलेली आहे। तशा पद्धतीची घोषणा केजरीवाल यांच्याकडनं आज केली गेलेली आहे। त्यामुळे केजरीवाल 4 तारखेला मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जातात का, त्यांना जाण्याची परवानगी मिळते का हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे।
कारण केजरीवाल यांच्याकडनं आज जाण्याची घोषणा केलेली असली तरी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर ठिय्या मांडल्याचं बघायला मिळालं होतं आणि त्यानंतर आज पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाण्याची घोषणा खरं तर अरविंद केजरीवाल यांच्याकडनं केल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे। केजरीवालांकडनं 3 महत्त्वाच्या मागण्या ज्या आहेत त्या सरकारकडे केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। केजरीवालांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांच्याकडनं पहिली मागणी केलेली आहे की पेट्रोल पंपावरती म्हणजे कुठल्याही पेट्रोल पंपावरती E20 म्हणजे इथेनॉल मिक्सरीत असणारं पेट्रोल आणि प्युअर पेट्रोल या दोन्हींचे ऑप्शन दिले गेले पाहिजेत। म्हणजे प्रत्येक पेट्रोलमध्ये E20 इथेनॉल मिक्स केलेलं आम्हाला नको आहे, दोन्ही ऑप्शन द्या। काही एका ठिकाणी तुम्ही E20 मिक्स करा आणि एका ठिकाणी प्युअर पेट्रोल द्या। ही मागणी खरं तर केजरीवाल यांच्याकडनं केली गेली म्हणजे ज्याला जे पेट्रोल भरायचं तो व्यक्ती ते पेट्रोल भरू शकतो, त्यामुळे तुम्ही दोन्ही पेट्रोल जे आहेत ते पेट्रोल पंपावरती ठेवण्यात यावीत हा मागणी किंवा हा मुद्दा खरं तर केजरीवाल यांच्याकडनं मांडला गेल्याचं बघायला मिळालेलं आहे। दुसरी मागणी केजरीवाल यांच्याकडनं केली गेलेली आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो प्युअर पेट्रोल आहे म्हणजे E20 मिक्स न केला पेट्रोल, जो पहिला मुद्दा मांडला E20 आणि प्युअर पेट्रोल हे वेगवेगळे असावेत एकाच पेट्रोल पंपावरती। दुसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की E20चं पेट्रोल जे आहे त्याच्यापेक्षा प्युअर पेट्रोल म्हणजे ओरिजिनल पेट्रोल हे स्वस्त असलं पाहिजे, अशी दुसरी मागणी अरविंद केजरीवाल यांच्याकडनं खरं तर सरकारकडे केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। केजरीवालांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्या पेट्रोलची रक्कम प्युअर पेट्रोलची रक्कम ही देशभरामध्ये कमी असली पाहिजे E20च्या पेट्रोलपेक्षा। आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अरविंद केजरीवाल यांच्याकडनं सांगितला गेलेला आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की प्युअर पेट्रोलचे दर हे 84 रुपये लिटर असले पाहिजेत किंवा 84 रुपये लिटरपेक्षा कमी असले पाहिजेत। म्हणजे आता पेट्रोलच्या किमती ज्या पद्धतीने देशभरामध्ये 100 पार केल्याचं आपल्याला पेट्रोलचं बघायला मिळतंय, त्यामुळे हे पेट्रोलचे दर 84 रुपयाच्या खाली आले पाहिजेत। ही तिसरी आणि महत्त्वाची मागणी केजरीवाल यांच्याकडनं सरकारकडे केल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे। ही मागणी करताना केजरीवालांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या मार्केटचा मी अभ्यास केलेला आहे, ज्या पद्धतीनं इंधनाचे दर देशभरामध्ये किंवा जगभरामध्ये आहेत त्या सगळ्याचा मी अभ्यास केलेला आहे आणि काही लोकांना काही कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी इंधनाचे दर वाढवले गेलेले आहेत असा आरोप केजरीवाल यांच्याकडनं केला असतानाच तिसरा मुद्दा म्हणजे 84 रुपये पेट्रोलचे दर झाले पाहिजेत ही एक तिसरी मागणी अरविंद केजरीवाल यांच्याकडनं केंद्र सरकारकडे केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। खरं तर साधक बाधक चर्चा मी म्हटलं तसं 2 ते 3 तास कॉन्स्टिट्यूशन क्लब या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला। वेगवेगळ्या लोकांचे विचार केजरीवालांनी ऐकले, लोकांकडनं मागण्या आलेल्या होत्या, लोकांच्या मागण्याही केजरीवाल यांच्याकडनं ऐकले गेले आणि त्यानंतर केलेल्या भाषणामध्ये हे 3 मुद्दे सोबतच पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाण्याचा चौथा मुद्दा असे 4 मुद्दे केजरीवाल यांच्याकडनं सांगितल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। खरं तर E20च्या मुद्द्यावरनं मागच्या काही दिवसांपासून देशभरामध्ये राजकारण तापताना बघायला मिळतं आणि त्या राजकारणामध्ये आम आदमी पक्ष आणि केजरीवालांनी उडी मारल्याचं चित्र सध्या आपल्याला बघायला मिळते। कशा पद्धतीने मंगळवारांनी ज्या पद्धतीने केजरीवालांनी दावा केलेला आहे की आपल्याला पंतप्रधानांच्या निवासस्थानी जायचं आहे, खरं तर संसदेचं पार्लमेंटचं अधिवेशन सुरू आहे। पंतप्रधान केजरीवाल यांनी ज्यावेळी घोषणा केली आहे त्यावेळी पार्लमेंटमध्ये कदाचित पंतप्रधान असण्याची शक्यता आहे, त्यामुळे पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत केजरीवाल पोहोचतात का, केजरीवालांसोबत किती लोकांना पोहोचण्याची परवानगी मिळते का, त्यांना परवानगीच सरकारकडनं दिली जात नाही आणि जर त्यांना पंतप्रधानांना न भेटण्याची परवानगी मिळाली तर केजरीवालांची पुढची रणनीती काय असते हे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण E20च्या मुद्द्यावरनं अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षानं सध्या तरी मोर्चा उघडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।